इथं कमी पडलं आमचा तर कार्यक्रम झाला म्हणून सांगतो आता। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। पुणे नाशिक महामार्गावर खेडघाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे एकाचा मृत्यू व 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दिनांक 7 एप्रिल रोजी पहाटे घडली आहे। भरत मच्छिंद्र नरे राहणार पाबळ तालुका शिरूर असे मृत्यू झाल्याचे नाव आहे। पुणे नाशिक महामार्गावर वेहळदरा गावच्या हद्दीत नाशिक बाजूकडे M112 QT 3717 हे वाहन भरधाव वेगात जात असताना एका गाडीला ओव्हरटेक करीत असताना कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कार पलटी होऊन अपघात झाला। या अपघातात कारमधील संदीप कोहिनकर, नवनाथ जगताप हे गंभीर जखमी झाले। भरत मच्छिंद्र नरे यांना गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला। याबाबत चालक संदीप नारायण थिगळे याच्यावर गुन्हा दाखल झाला। पुढील तपास खेड पोलीस करत आहेत। भाजपचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि खेड आळंदी विधानसभेचे निवडणूक प्रमुख अतुल देशमुख यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत पक्षाला रविवारी दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी रामराम ठोकलाय। देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाची आणि आगामी विधानसभेची राजकीय समीकरणे कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अतुल देशमुख यांच्या राजीनाम्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना काहीसा धक्का तर आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वात काम करावे लागणार असल्याने देशमुखांनी पक्ष सोडला तर महायुतीकडून आढळराव यांची शिरूर लोकसभेची उमेदवारी देखील यास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे। अतुल देशमुख यांनी याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे यांना प्रामुख्याने लक्ष केले आहे। बुट्टे यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघात सर्व निधी दिला जातो। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार मोहिते तसेच माजी खासदार आढळराव यांना निधी दिला जातो, मात्र आपल्याला आणि आपण निवडणूक आणलेल्या ग्रामपंचायती यांना निधीपासून वंचित ठेवले जात असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे। देशमुख लवकरच आपली पुढील राजकीय दिशा ठरवणार आहेत। देशमुख यांच्या राजीनाम्याने भाजपला मोठे खिंडार पडले असून भाजप पक्ष त्यांना समजावण्यात कितपत यशस्वी ठरतो याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे। चाकण तळेगाव रस्त्यावर 3 दुचाकी आणि मोटार कार व मालवाहू वाहन अशा 5 वाहनांचा विचित्र अपघात होऊन दुचाकीवरील 3 गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी 7 एप्रिल रोजी घडली आहे। यातील सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे। अपघाताबाबतची अधिक माहिती पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही। पुणे नाशिक महामार्गावर स्वप्ननागरी भागात पाणी पुरवठ्याच्या जलवाहिनीला गळती लागल्याचा प्रकार समोर आलाय। देशी विदेशी दारू व बिअरच्या मालाचा विनापरवाना हॉटेलमध्ये साठा करून बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। खेड तालुक्यातील एलवाडी येथील सन्मान व्हेज नॉनव्हेज हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली। महाळुंगे इंगळे MIDC पोलिसांनी या प्रकरणी हॉटेल मालक अक्षय प्रकाश असवले वय 28 राहणार टाकवे बुद्रुक तालुका मावळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। चाकणमधून प्रिन्स कुमार नामक 12 वर्षीय मुलगा बेपत्ता झालाय। याबाबत त्याच्या नातेवाईकांनी चाकण पोलिसात तक्रार दिली आहे। याबाबत माहिती असल्यास चाकण पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। वासुली फाटा येथे हॉटेल गिरिजामध्ये काम करणाऱ्या दोघांनी हॉटेलमध्ये रात्री 70,000 रुपये चोरले। रोकड घेतल्यानंतर सकाळी चोर फरार झाले असल्याचे हॉटेल चालकांनी कळवले आहे। पुणे नाशिक महामार्गावर काळोबाच्या माथ्यावर एकतानगर जवळील भागात महामार्गाच्या लगतच कचरा जाळला जात आहे। त्यामुळे धुराचे लोट महामार्गावर येत असल्याने अपघातांची शक्यता निर्माण होत आहे। गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने बाजारपेठ सजली आहे। गुढीसाठीची गाठी बाजारात दाखल झाली असून नागरिकांची गाठी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू असल्याचे चित्र खेड तालुक्यात ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे। आळंदीतील आळंदी नगर परिषद आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना जोडणारा शिवरस्ता अनेक वर्षांपासून विकास कामापासून वंचित राहिला आहे। या रस्त्याच्या विकासाचे काम गेल्या 3 महिन्यापासून सुरू करण्यात आले असून ते संथ गतीने होत आहे। यामुळे रहदारीला व वाहन चालकांच्या ये-जा करण्यास गैरसोयीचे ठरत आहे। नागरिक, भाविक तसेच या मार्गावरून येणारे वाहन चालक याबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत। चाकण शहराच्या अनेक भागात रविवारी 7 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत तब्बल 10 तासाहून अधिक वेळ विजेचा खेळखंडोबा झाला होता। रात्री 9 नंतर देखील वारंवार वेगवेगळ्या कारणांनी वीज पुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला।
दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा खंडित राहिल्याचे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ऐन उन्हाळ्यात दिवसभर वीज पुरवठा खंडित राहिल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले. बेताळे तालुका खेड येथे सिद्धेश्वर महाराजांची यात्रेनिमित्त रविवारी 7 एप्रिल रोजी आयोजित बैलगाडा शर्यती उत्साहात पार पडल्या. खेडमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी 7 एप्रिल 2024 रोजी संपन्न झाला. यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकांचे जीव वाचवणे तुम्हाला काय अडचण होती, तुम्हाला करता येत नव्हतं का लोकांना आधार दिला नाही. मी एकही दिवस करोनाचे सगळे आमचे कार्यकर्ते इथे आहेत, एकही दिवस थांबलो नाही. रोज मी लोकांच्या संपर्कात लोकांना काय करता येईल त्याचा विचार करतो. तुम्हाला काय अडचण होती. मग माझी कार्यकर्त्यांना विनंती आता एवढीच आहे, लई आमच्या गप्पा आहेत त्या ऐकायच्याच नाही. पण उद्या गरज आहे ना आपल्याला. आज खासदारकीची निवडणूक आहे, हा बाबा गेला की येणार नाही. पुढे काय आज आम्ही तुम्हाला सांगतो, शरद कुठे सांगतोय, मी सांगतोय, भगवान कुठे सांगतोय, दादा सांगतोय, आम्ही सगळी मंडळी तुम्हाला सांगतोय ना. कारण आम्ही तुमच्या रोज संपर्कात आहोत. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये तुमच्यामुळे काय फरक पडला हे एकदा तुम्ही लोकांना सांगा. आपल्या हक्काचा माणूस असेल त्याला आपण फोन करतो, अहो बघा ना तुम्ही लाईट गेली. आणि मग मोठ्या प्रश्न मी संसदेमध्ये भाषण केलं. अन्य आमचं कुठं काय म्हणणं आहे. मी विधानसभेत बोललो, उपकार केले, ते संसदेत बोलले, उपकार केले. अरे आम्हाला संधी आहे तर मग बोललंच पाहिजे ना, का मुख्याने बसायचं ते. तुम्ही बोललात, आनंद आहे. प्रश्न मांडले, आनंद आहे. सर्वसामान्य माणसाचा कुठला प्रश्न सुटला ते एकदा सांगा ना. किती गावात ट्रान्सफॉर्मर दिले, किती गावात रस्ते दिले, किती गावात पिण्याच्या योजना दिल्या, किती कार्यकर्त्यांच्या करता पोलीस स्टेशनमध्ये फोन केले, किती कार्यकर्त्यांच्या करता तहसीलदाराला फोन केले, किती कार्यकर्त्यांचा आता रेक रोड मध्ये अडचणी आल्या, तुम्ही त्याच्यामध्ये फोन केले तरी सांगा. हे प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे मागच्या कालखंडामध्ये कोरोना रेमडेसिवीर करता लोक वन फिरत होते. 50,000 रुपयाला किती इंजेक्शन लोकांनी घेतली. तुम्ही किती लोकांना आणून दिली पाहिजे. हे लोक जाऊन पेपर वाचायच्या वाटकेत पडून राहिले. आणि सध्या ते ही सगळी जी चॅनल आहे पाहायच्या म्हणजे आपलं काम कसं करते त्याचा विचार तुम्ही बारकाईने करा. आणि कामच या ठिकाणी उपयोगाला पडणार आहे, बाकी कुठली गोष्ट उपयोगाला पडणार नाही. आणि शेवटी असेल आता ही निवडणूक आमचं भवितव्य ठरणार आहे. इथं कमी पडलं तर आमचा तर कार्यक्रम झाला म्हणून सांगतो. आता खऱ्या अर्थानं जनसेवा करण्याचं काम दादांनी केलेलं आहे. आणि खासदार असताना आणि नसतानाही अनेक विकास कामांचा डोंगर या ठिकाणी उभारला. या महायुतीच्या जागा वाटपामध्ये जो तिढा निर्माण झाला होता आणि त्या अनुषंगाने पॉलिटिकल ऍडजस्टमेंट म्हणून दादांना राष्ट्रवादीच्या चिन्हावरती या ठिकाणी उमेदवारी जाहीर करावी लागली. म्हणून दादा मी या ठिकाणी एकच सांगतो की तालुक्यातील सर्व शिवसैनिक आपल्या पाठीशी गंभीरपणे उभे आहेत आणि आपल्याला पुन्हा एकदा बहुमताने या ठिकाणी खासदार म्हणून पाहण्यात आम्ही उत्सुक आहोत. आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काळातही आपण पाहतोय की प्रचाराची यंत्रणा पुढे जाते आहे. आपण सर्वजण मिळून तिन्ही पक्षाचे घटक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल आणि भाजप असेल, हे सर्व पक्ष या ठिकाणी मिळून चांगल्या पद्धतीने आपण काम करूयात. खरं पहिलं शरद पवारांनी सांगितलं ही निवडणूक ही खऱ्या अर्थानं लोकसभेपुरती मर्यादित नाहीये, ही देशाची निवडणूक आहे. म्हणून आपण दादांना मतदान करताना फक्त दादांसाठीच मतदान नाही करणार, तर देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी मतदान करणार आहोत. म्हणून सर्वांनी विचार करून मतदान करावं आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा तन मन धनानं दादांना आपण खासदार म्हणून पाहूया. एका वर्गात आम्ही 5 वर्ष बरोबर होतो आणि आमची तिघांची दिलजमाई झालेली. त्याच्यामुळं तुम्हाला तालुक्यामध्ये आम्ही तिघे एकत्र या ठिकाणी उमेदवार करणार आहे आणि प्रत्येक वाडी वस्तीवरती अण्णांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही मिटिंगा लावणार आहे. खेड बाजार समितीच्या चाकण मार्केट यार्ड प्रवेशद्वारावर साकारल्या जाणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठीचे दगडी बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लवकरच या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. मी राममा दुगोरे माजी संचालक व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले ट्रस्टचा खजिनदार या ठिकाणी हे गेले वर्षभर काम चालू आहे. या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पूर्णकृती पुतळे पूर्ण झालेले आहेत.
या ठिकाणी जे नेवासेहून आणलेल्या दगडाचं, मग हा चबुतरा असेल, पाया असेल, जोत असेल, पायऱ्या असतील, हे काम आता हळूहळू पूर्णत्वास येऊन पूर्ण टप्प्यात होत आहे. पण आचारसंहिता असल्यामुळे यानंतर लवकरच उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पूर्ण कृती पुतळ्याचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा लवकरच होईल. आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी रविवारी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व चाकणचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर यांच्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. ही भेट नेमकी कशासाठी होती याबाबत वाडेकर यांनी काय सांगितलंय पाहूया. नमस्कार. आज आपल्या चाकण शहरातील आमच्या राष्ट्रीय सरपंच संसद या पुणे जिल्हा जनसंपर्क कार्यालयामध्ये आपल्या भारत देशातील आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाला आज भेट दिली. आणि भेट दिल्यानंतर त्यांनी आपल्या ग्रामीण भागात गावच्या विकासाबाबत चर्चा आली आणि खास करून चाकण शहराच्या पाणी पुरवठा याचा पाठपुरावा आपण करून योजना मंजूर करून आणली याबद्दल त्यांनी आपले धन्यवाद आपल्याला दिले. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांनी सुद्धा विकास कामाबाबत अशी चर्चा केली आणि ज्या विकासासाठी जी मदत लागेल ती मदत देण्याचं त्यांनी आज तसंच केलं. तर त्यावेळेस त्यांना सांगितलं की पुणे जिल्हा राष्ट्रीय सरपंच संसद आणि आमची MIT युनिव्हर्सिटी राहुलजी कराड सर आणि आमच्या राष्ट्रीय सरपंच संसदेचे समन्वयक योगेजी पाटील यांच्या माध्यमातून आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये जे प्रत्येक तालुक्यातील 2-2 गावं आम्ही दत्तक घेण्याचा आमचा मानस आहे आणि हा मानस आम्ही लवकर पूर्ण करणार आहे. आणि याला सुद्धा भास्करराव पेरे पाटील म्हटले की मी सुद्धा या उपक्रमामध्ये सामील होऊन मदत करेल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा अपप्रचार भाजप पदाधिकारी करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. याबाबत जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कोळे यांनी महायुतीला प्रत्युत्तर दिले असून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा कार्य अहवाल वाचा मग बोला असा सल्ला दिला आहे. आता तुम्ही जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांना आता सविस्तर आम्ही इंडिया अलायन्स म्हणजे महाविकास आघाडी म्हणून एक खुलासा देतो की काल भाजपच्या लोकांनी काही बेछूट असे न वाचता कुठल्याही प्रकारची माहिती न घेता खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर त्यांनी आरोप केले. ते पूर्णपणे चुकीचे असून त्यांची भूमिका कशी पदोपदी बदलती हे संपूर्ण तालुक्याला माहिती. बाजार समितीला आमचा सहकारी मित्र काँग्रेसचा अनुराग जैद याला जेव्हा आम्ही उमेदवारी दिली तेव्हा आम्हाला सगळ्या त्या लोकांचा अनुभव आहे. आणि शेवटी कसं आहे त्यांनी खासदारांवर बोलले, माजी खासदार कसे चांगले ते सांगितलं. माझा प्रश्न एवढाच आहे त्या माणसांना की 2002 ते 2014 तुम्ही ज्या पक्षात होते त्यावेळी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील होते. त्यावेळेस तुमची भूमिका काय होती हे तालुक्याने बघितलेली. 2014 ते 19 तेव्हा काय भूमिका होती ते बघितले. 19 ते 24 ही भूमिका बघितलेली. आता तुम्ही जे म्हणताय की बाबा खासदारांनी काहीच काम केलं नाही, त्यांना काहीच समजलं नाही, तर मी एक आधी चाकणचा गावचा एक आढावा देतो की आमच्या शहराध्यक्षांनी त्यांनी वेळोवेळी बोलतच असतात. चाकणला तुम्हाला सांगतो पाणी योजना होती 68 कोटीची चुकली होती, ती 159 कोटीची झाली. नॅशनल बिल्डिंग कोड प्रमाणे झाली पाहिजे म्हणून खासदारांनी पाठपुरावा केला. चाकणला 100 कोटी वाढले. वस्तुस्थितीमध्ये काय झालं, 100 कोटी वाढले. आमचा संग्रामदुर्ग किल्ला आहे ते म्हणतात की नुसते अभिनेता आहे आणि ते काहीतरी करत असतात, तसं नाहीये. त्यांनी आधी स्वतः आत्मसात केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे विचार आत्मसात केलेले डॉक्टर अमोल कोल्हेंनी. आणि त्यांनी इथं 2022ला पण आहे ना भेट दिली संग्रामदुर्गला. आणि आता त्यांनी जेव्हा आढावा घेतला त्यातही त्यांनी सांगितलं की याचा विकास आराखडा झाला पाहिजे. आमचं चक्रेश्वर देवस्थान आहे, चक्रेश्वर देवस्थानाच्या विकासासाठी पण त्यांनी तिथं पुढाकार घेतला. खासदार म्हणून त्यांनी आता जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ला आहे तिथं शिवसृष्टी झाली पाहिजे, तिथं बाकीच्या जे काही विकास आराखड्यामध्ये कामं आहेत ती झाली पाहिजे. आता आंबेगावकडं आलो तर आंबेगावमध्ये त्यांनी बाकीच्या बऱ्याच गोष्टीत मग हायवेचं काम असेल, तो बाह्यवळण रस्ता असेल, खेडलाही बाह्यवळण रस्ता असेल, ही कामं त्यांनी खासदार म्हणून केली. त्यासाठी पाठपुरावा केलाय. चाकणला आता जी वाहतूक कोंडीची समस्या आहे तिथं इलिव्हेटेड सगळा कॉरिडॉर करणार आहेत. मग इकडे शिक्रापूरला पण नगर रोडला पण त्यांनी तेच केलंय. म्हणजे
काही करायचं नाही, उगाच भाजपचं काय काहीतरी बोलायचं की बाबा मोदी आता पंतप्रधान आहेत, मग विरोधी खासदार कशाला पाहिजे. आपण स्वतः जिल्हा परिषदमध्ये भाजपचे सदस्य म्हणून गेले आणि तिथं मग जिल्हा परिषदचा अध्यक्ष कोणत्या पक्षाचा आहे, मग तिथं भूमिका तुम्ही तुमच्या बाबत घेणार का की बाबा जिल्हा परिषदमध्ये सत्ता नाही आमच्या भाजपची, मग आम्हाला देऊ नका, त्यांनाच मतं द्या. मग तिथं सुईची भूमिका घ्यायची. दरवर्षी तालुका बघतो की हे त्यांच्या काय तिथं मतदारसंघामध्ये 2 लक्ष 3 लक्षचं काय काम केलं त्याचे कार्य अहवाल छापत असतात. मग ते कार्य अहवाल त्यांनी स्वतः केलेली कामं कशी मानायची. जर ते खासदारांनी छापलेला कार्य अहवाल वाचत नाही, त्याचा नीट अभ्यास नाही आणि ते काहीच्या काही बेछूट आरोप करतात. आणि एकीकडे म्हणतात की मराठा आंदोलनाच्या वेळेस कोल्हे कुठे होते. अरे कोल्हेंचं जाऊ द्या, तुम्ही कुठं होते, तुम्ही सत्तेत आहे. भाजपनी संघर्ष योद्धा जे आमचे मनोज जरांगे पाटील आहे त्यांच्यावर SIT लावली, त्यावेळेस तुम्ही निषेध का नाही केला फडणवीसांचा. पुढे आता तुमचे कुणबी दाखले, तहसील कार्यालयामध्ये खच पाडलाय, कुणबी दाखले नाही, सगळे सोयऱ्यांना तुम्ही देणार होते, का नाही दिलं. तुमचं सरकार सगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरलं, मनोज जरांगेंना फसवण्यात आलं आणि त्यांच्यावर SITची चौकशी लावली. तेव्हा तुम्ही भाजपचे लोक निषेध का नाही केला, तुम्ही मराठाचे ना. आणि अमोल कोल्हेंनी काय केलं कसं केलं, जेव्हा एकनाथ शिंदे साहेब इथे येणार होते खेडला त्यावेळेस जी धरपकड मराठा आंदोलकांची झाली त्याच्यामध्ये आमच्या काँग्रेसचा दीपक थिगळेला आहे ना मंचरच्या खाली लोणी धामणीला अटकाव करून ठेवला. त्यावेळेस कोल्हेंनी काय मदत केली ना, त्या दीपक थिगळेला जाऊन विचारा. म्हणजे उगा काहीतरी बोलायचं आणि केंद्र सरकारने आरक्षणाचा विषय आणावा, तिथं कोल्हे काय भूमिका मांडतील तुम्हाला कळणारच आहे ना. पण उगाच कोल्हेंना काहीतरी म्हणायचं. बरं कोल्हे हे MBBS डॉक्टर आहे, ते काय असे छाटर फाटर नाही झालेली इकडे तिकडे काहीतरी केले. MBBS डॉक्टरनी इंद्रायणी मेडिसिटीचा प्रोजेक्ट राबवला. तो प्रत्यक्षात त्यांनी सांगितलं की बाबा इथं 24 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होणार, 6 मेडिकल कॉलेज, 1 डायग्नोस्टिक सेंटर त्याच्यात होणार आहे. त्याला राज्य शासनाची मंजुरी आहे. अजित दादा म्हणाले की बारामतीला तो आम्ही घेऊन जाऊ, बारामतीला करतो आम्ही. इथं जागा मेदनकरवाडीच्या तिथं जागाही आपण ती निवड निश्चिती झालेली, परंतु वन विभागाची जागा परत पर्यायी जागा काय हे सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे ना. आणि तिकडं मोदी साहेबांनी कौतुक केलंय आणि ते म्हणतात नुसते बोलून काय होतंय, मोदींवर टीका करतात. अरे बोलायला पण ताकद लागते विरोधात. तुम्ही सत्ता पलटी झाल्यावर सत्ताधारी पक्षाकडे गेले, विरोधी पक्षात राहून बोलले का. आमचे कोल्हे साहेब हे बोलतात ते जन आक्रोश मोर्चा काढला, कांद्याला भाव द्या म्हणून एकाला. तुम्ही विषय काढता अंगणवाडीचा. ZP मध्ये काम करून त्यांनी स्वतःची खाजगी शाळा नाही काढलेली कोल्हेंनी. अंगणवाडीच्या लई पुळका तुम्हाला येतोय. अंगणवाडी मदतनीस असतील, आमच्या अंगणवाडी सेविका असतील, त्यांनी 4 महिने आंदोलन केलं. तुम्ही कुठं होते तेव्हा, दिलं का वाढून त्याचं मानधन. आणि त्यावेळेस जेव्हा खेड तालुक्यामध्ये ते आंदोलन सुरू झालं, अख्ख्या जिल्ह्याच्या इकडं पदाधिकारी आलते, त्यावेळेस कोल्हे साहेब पहिले होते की तिथं जाऊन म्हणले पाठिंबा द्या, मी यांच्यासाठी भांडणार आहे. विरोधी खासदार असूनही त्या ज्या जनतेचा समस्या आहेत, आंदोलन आहे, त्यांना जाऊन धीर देण्याचं काम आणि मी तुमच्या बरोबर आहे, घाबरू नका, आणि हे मांडण्याचं काम संसदेत हे कोल्हे साहेबांनी केलेलं आहे. तुम्ही काहीतरी वल्गना करायच्या, आज म्हणायचं यांनी हे केलं त्यांनी ते केलं. तुम्ही आणि तुमच्या ह्याच्यामध्ये पण म्हणले की बाबा मी अहवालच वाचला नाही. आता आमचं तुमचं काही व्यक्तिगत नाहीच आहे, पण तुम्ही हा अहवाल जो मी दाखवतोय तो अहवाल एकदा वाचा. त्या अहवालाचं तुम्हाला जो काय बारकोड आहे तो मी पुणे लाईव्हच्या माध्यमातून उपलब्धही करून देतो. हा जो बारकोड पहा, हा बारकोड स्कॅन करा तुमच्या मोबाईलवर, तो अख्खा अहवाल येईल आणि त्या अहवालामध्ये जे काय गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही नीट वाचा. कारण की तुमच्या मतदारसंघामध्ये शिंदे वासुलीला कोल्हे साहेबांनी 200 बेडचं ESICचं हॉस्पिटल केले. तो प्रस्ताव आम्ही लावून धरला होता पृथ्वीराज चव्हाणांपासून. 2020ला मी त्यांना दिला, त्यांनी ती जागा निश्चित पण करून घेतली. दुसरी गोष्ट, आज पाण्याचा जो तालुक्यात राडा सुरू आहे, मे 2026 नंतर खेड तालुक्यातील भामासखेड धरणाचं पाणी भेटणार नाही. ते धरण तुमच्या मतदारसंघामध्ये त्यावेळेस तुम्ही सत्तेत होते. 2011ला अजितदादांनी जेव्हा महापालिकेला पाणी वळवणार होते त्यावेळेस तुमचा विरोध का नाही झाला. त्यावेळेस तर कोल्हे खासदार नव्हते, खासदार शिवाजी दादा होते, तुम्ही ZP होते, दादा पालकमंत्री होते. तुम्ही का नाही विरोध केला. उगाच काहीतरी हे करायचे आणि तुमचे सगळे प्रश्न एकदा लिहून आणा. हिंदुत्व काय काय बोलले,
अरे बाबा, ते कोल्हेंनी 157 देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा इतिहास पोहोचवलाय जगात. आणि तुम्ही कोल्हेंना काय बोलताय की अभिनेता हे ते, त्यांनी भूमिका ही केली ती केली. तुम्हाला तो बोलायचा अधिकार आहे का? 157 देश कुठं आणि तुम्ही काय बोलताय कुठं? कोल्हे हे आमचे आज रोजी महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते आहेत. देशामध्ये त्यांचा आवाज मोदी ऐकतात. ते संसद रत्न आहे म्हणून तुम्ही त्यांची खिल्ली उडवायला लागले. संसद रत्न जे झाले त्यांचं अभिनंदन मोदी साहेब करत असतात. त्या कमिटीवर संसदीय कार्यमंत्री असतात. म्हणजे तुम्ही काय, तुमच्या मोदी साहेबांचंच ऐकायचं नाही का तुम्हाला? त्यामुळे माझी विनंती आहे की टीका करताना टीका करा, पण बेछूट टीका करू नका. चाकणला उपजिल्हा रुग्णालय कोल्हे साहेबांनीच आणलं हे लक्षात ठेवा. आणि तुमच्या काय प्रश्न आहे ते एकदा लिहून द्या आणि समोरासमोर या. आमची बाकीची सगळी जी काय आघाडीची लोक आहे ती तुम्हाला समर्थपणे उत्तर द्यायला तयार आहे. पण लोकांमध्ये खोटा अपप्रचार करून तुम्ही कोल्हेंना हरू शकत नाही. धनशक्ती जरी आमच्याकडे नसली तरी जनशक्ती ही कोल्हेंच्या बाजूने, एवढंच सांगतो. खेड तालुक्यातील कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. प्रलंबित व नवीन दाखले प्रशासन कधी देणार, असा सवाल काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे विचारत आहेत. गेल्या 2 महिन्यापूर्वी आपल्या जे काही खेड तहसील कार्यालयाच्या वतीने संपूर्ण खेड तालुक्यामध्ये प्रत्येक महसूल केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन कॅम्प लावले होते आणि त्या कॅम्पच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी, अनेक तरुण सहकाऱ्यांनी या ठिकाणी कुणबी दाखले काढण्यासाठी अर्ज केले होते. परंतु या ठिकाणी महाई सेवा केंद्राने जे काही कुणबी दाखले घेतले आहे त्यातील निम्मे कुणबी दाखले हे तहसील ऑफिसला आलेले आहे आणि निम्मे कुणबी दाखले जे काही डॉक्युमेंट आहे ते महाई सेवा केंद्रामध्येच पडलेले आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आम्ही ऑनलाईन स्कॅनिंग करून पुढे पाठवले आहे. परंतु या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आले असता की प्रचंड मोठ्या प्रमाणावर कुणबी दाखली या ठिकाणी पडलेली आहे, परंतु या ठिकाणी कोणतीही सही केली जात नाही. या ठिकाणी खेड तालुक्यातील अनेक नागरिकांची आणि तरुण सहकाऱ्यांचे म्हणणे आहे की या ठिकाणी कुणबी दाखले काढण्यासाठी सही केली जात नाही किंवा या ठिकाणी काही एजंट असतील किंवा महाई सेवा केंद्राकडून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली जात आहे. त्यामुळे माझी या ठिकाणी प्रशासन असेल त्यांना विनंती असेल, या ठिकाणी आता जे काही 15 एप्रिलला असेल या ठिकाणी पोलीस भरतीची शेवटची तारीख आहे. पहिल्या गव्हर्नमेंटने जे काही ईडब्ल्यूएस मधून जे काही 10% आरक्षण दिलेलं होतं ते ईडब्ल्यूएस आरक्षण आता भेटत नाहीये. आता त्यांनी एससीबीसी माध्यमातून आरक्षण दिलेलं आहे, परंतु एससीबीसी हे सरकारने दिलेलं आहे म्हणतात, परंतु कोणत्याही ज्या ठिकाणी आपण ऑनलाईन चेक करायला गेलो होतो मेंटेनन्स मध्ये कोणत्याही प्रकारे या ठिकाणी दिसत नाही. या ठिकाणी सरकारने खऱ्या सांगायला या मराठा समाजाची दिशाभूल केलेली आहे आणि या ठिकाणी तहसील ऑफिसमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर कुणबी दाखले पडलेले आहे, परंतु या ठिकाणी कोणत्याही अधिकारी सही करत नाहीये. या ठिकाणी मराठा समाजाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.